मंडळी, एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, परंतु 1 मिनिट विचार करून घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे, असं समजून चलत राहा. नमस्कार मंडळी, शीतल ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनपूर्वक स्वागत करीत आहे. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप छान, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. हे बघा, हाय करते सगळ्यांना तुमचे दादा. तर सुंदर दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे. तर मी आज हळदीचा सडा इथं मारून घेतला दरवाजाच्या बाहेर. हळदीचा सडा मारून झाल्यानंतर मी स्वच्छ पुसून घेतला. आता उंबरटाही स्वच्छ धुतला आणि पुसून घेतला. आता मी तर हळदीचं लेपन करत आहे. त्यात हळद टाकली, गोमूत्र टाकलं आणि पाणी टाकून हळदीचं लेपन करून घेतलं. आता हळदीचं लेपन सुकेपर्यंत मी तर सूर्यदेवाला अर्घ देऊन घेते. तर तांब्यामध्ये थोडीशी हळद टाकली, कुंकू टाकलं, फूल टाकलं, अक्षता टाकल्या आणि सूर्यदेवाला अर्घ देऊन घेतला. त्यानंतर तुळशीलाही थोडीशी हळद टाकली आणि दूध टाकलं. गुरुवारी हळद आणि दूध टाकावं असं म्हणतात. खूप छान असतं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी मिळते. सूर्यनारायणला, तुळशी मातेला नमस्कार केला, हळदी कुंकू वाहिलं, उदबत्ती ओवाळली. त्यानंतर मी इथं बघा उंबरट्याचं लेपन सुकलं. त्यानंतर मी इथं उंबरट्यावरती रांगोळी काढून घेते. तर इथं माझ्यापाशी रांगोळीचे असे साचे आहेत, लक्ष्मीचे पावले आहेत, असे काढून घेत असे दोन्हीकडनं 2 असे 4 रेषा ओढल्या. आणि नंतर इथं बघा फुलाचाही साचा आहे. तर किती छान रांगोळी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या कलरचे असे टिपके देऊन घेतले आणि त्या टिपक्यामध्ये बोटाने असं हे करून पांढरी रांगोळी टाकली. त्यानंतर बघा उंबरट्यावरती असे फुलांच्या पाकळ्या आहेत ते ठेवल्या. त्याने एकदम उंबरटा छान दिसू लागला. आता मी उंबरट्याच्या बाहेर बी रांगोळी काढून घेते. तर इथं मी पिवळा कलर टाकला अगोदर, नंतर केशरी कलर टाकून घेतला. आता इथं बघा गुलाबाचा माझ्यापाशी असा रांगोळीचा साचा आहे. त्यांनी अशी रांगोळी काढून घेतली. तर खूप छान रांगोळी दिसायला लागली आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हळदी कुंकू वाहिलं, उंबरट्याला नमस्कार केला, दिव्याने ओवाळलं, पुन्हा अगरबत्ती ओवाळली. आता माझी रांगोळी ती झाली. तर आता इथं बघा मी फुलं तोडायला आली. तर बघा इथं फुलं आलेली आहेत गुलबासाची. तर गुलबासाची फुलं एकदम लाल लाल आल्यात. गुलबास आणि शंकरपार्वतीची फुलं म्हणतात आमच्या इकडं. तुमच्या इकडं काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मी देवपूजा करून घेते. तर काल पौर्णिमा होती, त्यामुळे सगळे कपडे ते देवाखालचे सगळे चेंज केलते आणि सगळीकडनं असं मंदिर ते पुसून घेतलं होतं. कपडा ते टाकला होता म्हणून आज मी कपडा काय खालचा मंदिरातला काढत नाही. आणि कपड्याने दुसऱ्या कपड्याने स्वच्छ गणपती बाप्पाला असं पुसून घेतलं. सगळे फोटो ते पुसून घेतले. आता गणपती बाप्पाच्या छोट्या मूर्तीला असं पहिल्यांदा धुवून घेते आणि स्वच्छ पुसून घेते कपड्याने. आणि सगळे देव असेच करून मी एक एक करून सगळे धुवून घेते. मंडळी, घरच्या उंबरट्यावर हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती व समृद्धी नांदते. हळदीचे लेपन कोणत्या दिवशी करावे? उपवासाच्या दिवशी करायचे, गुरुवारी करायचं, अमावस्याला, पौर्णिमाला करायचं आणि कुठल्याही सणाच्या दिवशी तुम्ही उंबरट्याचं लेपन करू शकता. तर खूप छान दिसतं, मनाला प्रसन्न वाटतं. तर तुम्ही नक्की करून बघा. तर हे बघा माझी सगळी देवपूजा झाली. तर इथं बघा माझ्यापाशी 5-5चे कॉईन आहेत आणि त्यावरती असं संतोषी मातेचे असे चित्र आहेत. बघा तुम्ही बघू शकता. तर कुठल्याही किराणा दुकानामध्ये ती गेल्यानंतर सुट्टे पैसे नसले की त्यांनी असे 5-5चे कॉईन दिलेले आहेत. तर मी तसेच सांभाळून ठेवलेले आहेत. खूप छान आहेत. 10 कॉईन आहेत ते. तर सगळ्या देवांना मी नंतर हळदी कुंकू लावलं. आता माझ्या मंदिरामध्ये महागडल्या साईडला गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला फोटो ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे मला मंगल कलश पहिल्यांदा ठेवता येत नाही. त्याच्यामुळे मी अगोदर देव ठेवत असते, फोटो ती
पूजा करून नंतर मंगल कलश ठेवत असते. तर मंगल कलशला मी असं स्वस्तिक काढून घेतलं. मंगल कलशला स्वस्तिक काढून झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकले आणि त्याच्यावरती असा मंगल कलश ठेवून घेतला. नंतर देवापाशी दिवा लावून घेतला. देवांना फुले वाहिली. आज माझ्यापेक्षा जास्त फुलं नव्हती, घरातली होती तेवढीच वाहिली. नंतर देवापाशी रांगोळी काढून घेतली. तर देवापाशी अशी पाटावरतीच मी रांगोळी काढून घेते. इथंही बघा असं छाप्याने रांगोळी काढून घेतली. गुरुवारी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी नाही कराव्यात ते तुम्हाला सांगते. तर गुरुवारी केस कापू नये, नखे कापू नये आणि कर्ज घेणे किंवा देणे टाळावे. आता गुरुवारची शुभ कामं कुठली करायची ते तुम्हाला सांगते. दही, केळी, पिवळी डाळ दान करावे, पुण्य मिळते. आता गुरुवारी चांगल्या गोष्टी कुठल्या करायच्या? पिवळे कपडे घालायचे, ते शुभ मानले जाते आणि त्यामुळे आपला ग्रह बी बळकट होतो. घरच्या तुळशीला थोडीशी हळद घालायची, दूध घालायचं, त्याने गुरुचा आशीर्वाद मिळतो. आता बघा माझी पूर्ण पूजा झालेली आहे. आता तांब्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं देवांना आणि त्याच्यावरती एक वाटी ठेवली. देवांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवला. नंतर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असं म्हणून माझी सगळी पूजा झाली. आजची देवपूजा रांगोळी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूच्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोज असेच व्हिडिओ दिसले जातील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.